काय हो मंडळी, तेच तेच डाळीचे लाडू खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा आपण हे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवून पाहूया. चला तर आपण बनवायला स्टार्ट करूया. तर मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅन ठेवल्याच्या नंतर आता मी एक वाटी तूप ॲड करत आहे. तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं. त्याच्यानंतर 2 वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं. गव्हाचं पीठ ॲड केल्याच्यानंतर ते ब्राऊन होऊ तर कमी गॅसवरती भाजून घ्यायचं. भाजून घेतल्याच्या नंतर आता आपण दुसरीकडे त्याच्यामध्ये गूळ आणि तेल ॲड करणार आहे. त्यासाठी आता दुसऱ्या गॅसवरती पॅन घेतलं, पॅन ठेवलं. पॅन ठेवल्याच्या नंतर 1 वाटी गूळ घ्यायचं. गूळ घेतल्यानंतर 2 वाटी तेल घ्यायचं. ते थोडंसं गरम होऊन द्यायचं अगोदर पहिल्यांदा. नंतर हळूहळू मिक्स करायचं. मिक्स केल्याच्या नंतर तोपर्यंत इकडं आपलं गव्हाचं पीठ मस्तपैकी ब्राऊन झालेलं आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. आणि याच्यामध्ये 1 वाटी खोबरं ॲड करायचं आहे आणि 1 वाटी काजू बदामचा कूट ॲड करायचा आहे. आता याच्यामध्ये गूळ आणि तेलचं मिश्रण ॲड करायचं आहे. ते गरमच ॲड करायचं आहे. नंतर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झाल्याच्या नंतर फक्त 2 मिनिटासाठी ठेवायचं आहे, कारण ते गरम असतं म्हणून. आता हे मिश्रण सगळं मिक्स झालेलं आहे. तर आता आपण बनवायला स्टार्ट करूया. तर हे बनवायला लागल्याच्या नंतर हाताला पण एवढे चटके लागतात. जसे चटके लागतात तसे पण खायला पण एवढे टेस्टी लागतात. तुम्हाला हे गव्हाचे लाडू कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा.